शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या ताज्या व ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे एकूण 4,000 रुपये होणार जमा। कापसाला आतापर्यंतचा मिळाला 9,500 रुपयांचा उच्चांकी दर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांकडील असणारा कापूस संपल्यानंतर सर्व मार्केटमध्ये कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे। मात्र या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत आहे। हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत मुदतवाढ। रब्बी हंगाम सन 2025-26 साठी राज्यातील हरभरा खरेदीची कमाल मर्यादा वाढवून 8,19,882 टन केली आहे। तसेच हरभरा हमीभावाने खरेदीची मुदतही 30 दिवसांनी वाढवली आहे। सोयाबीनच्या दराची ही 7,000कडे वाटचाल। राज्यातील बाजारपेठेमध्ये एप्रिल महिन्यापासून सोयाबीनचा दर वाढण्यास सुरुवात झाली असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सोयाबीनला कमाल 6,882 रुपयांचा दर मिळत आहे। अकोला बाजार समितीमध्ये कापसाने गाठला 10,000 रुपयांचा टप्पा। अकोट बाजार समितीमध्ये दररोज दरवाढीचा आहे कल। कापसाचे दर आणखीन वाढण्याची शक्यता। काजूबीचा दर प्रति किलो 165 ते 170 रुपयावर। सिंधुनगरी जिल्ह्यामध्ये काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला असून दर संपूर्ण हंगामभर स्थिर राहिला आहे। सोयाबीनसाठी घरचा खजिना 185 कोटींचा खर्च वाचणार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोयाबीन बियाणे किलोची मर्यादा कमी करण्यात आली असून भावात मात्र वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः घरगुती बियाणाला अधिक पसंती देत आहे। पाचव्यांदा वाहतुकीचा नियम मोडला, वाहन चालकांचे लायसन्स होणार रद्द। नवीन कायद्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू। सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय। नाफेड मार्फत हरभरा विक्रीचे पैसे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेली हरभरा विक्रीचे चुकारे जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला। तूर हरभरा खरेदीची मुदतवाढ। केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। ज्यानुसार हरभरा खरेदी 29 मे पर्यंत तर तूर खरेदी 31 मे पर्यंत सुरू राहणार। वाढत्या उष्णतेमुळे वीज मागणीमध्ये झाली मोठी वाढ। तसेच राज्यामध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेक नागरिकांनी इंडक्शन इलेक्ट्रॉनिक शेगड्यांचा वापर सुरू केला आहे। BBF पेरणी यंत्रासाठी मिळणार शेतकऱ्यांना अनुदान। त्यामुळे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करण्याचे केले आवाहन। अनुदानामध्ये कडबा कुट्टी, शेळी गटही मिळणार। शेतकऱ्यांना ताडपत्रीही मिळणार। कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन करावा अर्ज। यंदा पावसाळ्यामध्ये शाळा नाही पडणार। प्रत्येक इमारतीचे ऑडिट होणार। 15 मे पर्यंत मुदत। धोकादायक इमारतीची संपूर्ण मान्सूनपूर्व होणार तपासणी। पैसे अदा केल्यावरही गॅस सिलेंडर मिळणार। बुकिंग झाल्यानंतर DSC नंबर आला त्यानंतर तो रद्दही होत आहे। यावर योग्य समस्या उपाययोजना करणे आवश्यक। तीव्र उन्हामुळे विविध आजार बळावले। लहान मुले, ज्येष्ठांना उष्णतेचा सर्वाधिक बसला फटका। तापमान 44 अंशावर। रुग्णालयामध्ये वाढली गर्दी। काळजी घेण्याचे केले आवाहन। शेतकऱ्यांनो 196 वर कॉल करा आणि मदत मिळवा तात्काळ। मोबाईल युनिट झाले सज्ज। पशुसंवर्धन विभागाने पशुधनांच्या रक्षणासाठी 1962 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे। अनेक जिल्ह्यामध्ये एसटीच्या NCMC कार्डसाठी अधिकृत केंद्रावर प्रवाशांच्या लुटीचा बाजार। कार्डसाठी 199 ऐवजी द्यावे लागत आहे 250 ते 400 रुपये शुल्क अधिक। केंद्र चालकावर नाही नियंत्रण। म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्यासाठी 75% शेतकऱ्यांना मिळणार अनुदान। सध्या महाडीबीटी तांत्रिक अडचण आल्याने अंमलबजावणी नाही। FRP मध्ये 100 रुपयांची वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ। राजू शेट्टी यांची टीका। केंद्राने चुकीचा खर्च दाखविला। 300 रुपये वाढ आवश्यक। मान्सूनपूर्व खरीपांच्या कामांना आला वेग। 25 मे पासून रोहिणी नक्षत्रांना प्रारंभ होणार आहे। त्यामुळे शेतीच्या मशागतीचे काम आता जोरात सुरू आहे।
सोयाबीनचे दर सकाळी वधारले आणि सायंकाळी घसरले. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. सध्या सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. मात्र शेतकऱ्यांकडे असणारा सोयाबीन स्टॉक संपला. कापसाचा दर पोहोचला 9,950 रुपयावर. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हालचालींचा परिणाम. 8 दिवसामध्ये कापसाच्या दरात 1,000 रुपयांनी झाली दरवाढ. मात्र शेतकऱ्यांकडे कापूस नाही. आता पैशांची लूट थांबणार. QR कोडवर दर फलक. यवतमाळच्या प्रयोगाची राज्यामध्ये होणार अंमलबजावणी. नागरिकांना अभिप्राय नोंदविता येणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. धामणगाव रेल्वे तालुक्यातून प्रतिबंधित STBT बियाण्यांचे 50 पाकिटे जप्त. कृषी विभाग पोलिसांची कारवाई. त्यांच्याकडून 82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 18 मंडळे वंचित. पीक विम्यासाठी उद्धव सेना झाली आक्रमक. मागील खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम जमा करण्यात येत आहे. फुलांचे दर दुपटीने वाढले. लग्न सोहळ्यांच्या हारांना बसला फटका. विविध फुलाच्या प्रकारानुसार असणारे आजचे फुलांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खरीपाच्या उंबरठ्यावर 1581 कोटींचे उद्दिष्ट. वेळेवर पीक कर्ज मिळाले तरच बळीराजाला मिळणार आधार. तसेच शासनाद्वारे केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला. आधीच रासायनिक खते झाली महाग, त्या शेणखतालाही चढला भाव. बळीराजा सापडला दुहेरी संकटात. वाढती मागणी आणि पशुधनाच्या वाढत्या खर्चामुळे दरावर होत आहे विपरीत परिणाम. आता मोबाईलवरच करा अर्ज आणि उद्योगासाठी मिळवा कर्ज. महामंडळाचे नवीन ॲप लॉन्च. कर्ज व योजनाची संपूर्ण प्रक्रिया मोबाईलवरच समजणार. काबुली हरभऱ्याला सरासरी 9,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. खानदेशामध्ये पंधरवाड्यात हरभरा अवकेत घट. लहान काबुलीस किमान 6,200 तर कमाल 7,000 व सरासरी 6,600 रुपये प्रति क्विंटलचा दर हरभऱ्याला मिळत आहे. शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार. MahaDBTवर अर्ज केला का? शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. विविध पिकासाठी 50 ते 75% अनुदान दिले जात आहे. तापमानाचा पारा 40च्या पारच. उन्हाळी कपाशी लागवड अडचणीत. बियाणे जळण्याची भीती असल्याने अनेक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळी कपाशी लागवडीकडे फिरवली आहे पाठ. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.